मंडळी नमस्कार. आजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज फेसबुक लाईव्ह मध्ये आपण बोलणार आहोत राज्यातल्या कथित नाराजी नाट्याबद्दल. 4 दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात एक मोठी चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा अजून सुद्धा सुरू आहे. ती म्हणजे मुंडे भगिनींच्या नाराजीबद्दलची. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये विस्तार झाला. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4घांना संधी मिळाली आणि त्या संधी मिळाल्याच्या नंतर खरं तर ही चर्चा सगळी सुरू झाली. यात एक नाव मात्र अत्यंत अनपेक्षित होतं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर भागवत कराड. डॉक्टर भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय. पण गेल्या वर्षी ते खासदार होतात काय आणि त्यानंतर लगेच वर्षभरात त्यांना मंत्रिपदाची संधी मिळते. खरं तर एक या सगळ्या निर्णयाचं कारण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अर्थ राज्यमंत्रीपद हे प्रचंड मोठं मंत्रिपद आहे. अर्थ राज्यमंत्रीपद जरी असलं तरी अर्थ खात्याचं ते आहे. त्यामुळे जेव्हा या मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली तेव्हा अपेक्षित हे असायला हवं की याचं मोठ्या प्रमाणात स्वागत व्हायला हवं. ओबीसी समाजामध्ये जर मंत्रिपद ते दिलं गेलेलं आहे तर ओबीसी समाजामधून प्रचंड त्याचं कौतुक व्हायला हवं. पण असं काही होताना दिसलं नाही. आणि कुठलाही राजकीय पक्ष जेव्हा एखाद्या समाजाला संधी देतो तेव्हा स्वाभाविकपणे त्या समाजातल्या व्यक्तीला संधी देतो तेव्हा अपेक्षा असते त्या राजकीय पक्षाची सुद्धा की आपला जो मतदार आहे तो अधिक कसा वाढेल आणि आपल्याला आणखी फॉलोईंग कसं मिळेल, त्या समाजात आपलं स्थान अधिक बळकट कसं होईल याचा निश्चितपणे विचार करत असतो. पण जेव्हा पद दिलं गेलं त्यानंतर सुद्धा असं काहीही घडताना दिसलं नाही सध्या तरी. कारण डॉक्टर भागवत कराड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर एका बाजूला याचं कौतुक किंवा प्रचंड स्वागत असं तर सोडाच, पण त्याच्यावरती खूप नाराजी, टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसते. तुम्ही सगळेजण बघत असाल की जिथं कुठं असेल तिथं संधी मिळेल तिथं नाराजी व्यक्त होतीये. आणि या नाराजीला खरं तर सामनातून जेव्हा अग्रलेख लिहिला गेला आणि त्यांनी सांगितलं गेलं की पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवण्यासाठी म्हणून हा सगळा डाव सुरू आहे, त्याला एक वेगळा राजकीय अँगल सुद्धा त्यामुळे मिळाला. सोशल मीडियावरती तर राग व्यक्त होतच होता. त्याचं कारण असं आहे की ज्या भागवत कराड यांना, डॉक्टर भागवत कराड यांना हे मंत्रिपद मिळालं त्याच्या आधी प्रीतम मुंडे यांना संधी मिळणार केंद्रीय मंत्रिमंडळात अशी चर्चा होती. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली कारण ऐनवेळेला त्यांचं नाव मागे पडलं आणि डॉक्टर भागवत कराड यांना ती संधी मिळाली. त्यामुळे कुठंतरी सामनातून आलेला अग्रलेख, राजकीय नेत्यांचे स्टेटमेंट या सगळ्यातनं आणि गेल्या 2 दिवसापासून कुठलंही ट्विट आलं नाही अशा सुद्धा बातम्या आल्या पंकजा मुंडेंचं अभिनंदनाचं. त्यामुळे सुद्धा ही चर्चा अधिक वेगानं माध्यमांमध्ये सुरू झाली. अखेर आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्टपणे सांगितलं की मी कुठल्याही प्रकारे नाराज नाही आणि पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य आहे. खरं तर त्यांच्या त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे आहेत की जाणवतंय स्पष्टपणे की निश्चितपणे एक सल नक्की आहे की कुठंतरी आपल्याला डावललं जातंय किंवा बाजूला साईडलाईन केलं जाते. जी समर्थकांची भावना आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पक्ष शिस्त वगैरे त्याच्यामुळे त्या बोलू शकल्या नसतील तरी सुद्धा, पण सर्वसामान्यांपर्यंत तरी किंवा त्यांच्या मतदारांपर्यंत तरी ती भावना नक्की पोहोचलेली आहे की त्यांच्यावर अन्याय होतोय. खरं तर ही सगळी चर्चा रंगल्यानंतर आज काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यांच्या एकूण राजकीय प्रवासाबद्दल. आणि सोशल मीडियावर आता मलाही दिसतंय सगळेजण कमेंट करतायत. मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण खूप स्पीडली सगळ्यांच्या कमेंट येत आहेत आणि बहुतांश यात मुंडे समर्थक दिसत आहेत. मी आज ज्या मुंडे ब्रँडबद्दल बोलणार आहे. मास लीडर आहेत पंकजा मुंडे आणि त्यामुळे त्यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न होतोय का? पक्ष नेतृत्वानं आज मास लीडर नसलेल्या नेतृत्वाला संधी देऊन मास लीडर असलेल्या नेतृत्वाला अडगळीत टाकलंय का? आणि यातून नेमकं काय साधलं गेलं पक्ष नेतृत्वानं असाही सवाल विचारला जातोय. कुठंतरी
मास लीडर असणं हे सुद्धा त्यांना महागात पडतंय का, असाही प्रश्न काही जण विचारतायत. आणि अशी ही चर्चा रंगली आता की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर त्यांचा राजकीय वारसा मुंडे भगिनींकडे आला, पण आता भाजपमध्ये सुद्धा त्यांना पर्याय शोधला जातोय का, अशी सुद्धा एक जोरदार चर्चा सुरू आहे. आणि खरं तर अशी ही चर्चा आहे की ग्रामविकास मंत्री होत्या पंकजा मुंडे, त्यानंतर त्यांच्याकडचं जलसंधारण खातं काढलं गेलं, तेव्हापासूनची ही खरं तर चर्चा आहे की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं त्यांनी एक वक्तव्य केल्याच्या बातम्या छापून आल्या. आणि तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्के बसायला सुरुवात झाली, अशी एक चर्चा सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत असते. आणि आता डॉक्टर भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्याच्या नंतर एक चर्चा रंगली आहे की वंजारी समाजात जेव्हा एक नेतृत्व मोठं करण्याचा प्रयत्न झालाय, तेव्हा जो नेतृत्वाचा केंद्रबिंदू, सत्तेचा केंद्रबिंदू हल्ला आता, कारण सत्ता एका व्यक्तीकडे गेलेली आहे, समाजात समजा दुसऱ्या व्यक्तीकडे गेली आहे, तेव्हा सत्तेचा केंद्रबिंदू हल्ल्याच्या नंतर नेतृत्वाचा केंद्रबिंदू हलेल का आणि तो दुसरीकडे सरकेल का, अशी सुद्धा चर्चा सध्या प्रचंड रंगलेली आहे. पण या सगळ्या निमित्तानं आपल्याला बोलायचं आहे की हा जो मुंडे ब्रँड आहे, तो मुंडे ब्रँड धोक्यात आणण्याचा, तो संपवण्याचा प्रयत्न होतोय का, कारण जे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण ही चर्चा करतोय. पण जेव्हा मुंडे ब्रँड बद्दल बोलतोय तेव्हा हा मुंडे ब्रँड नेमका काय आपल्याला समजून घ्यावं लागेल. हा मुंडे ब्रँड म्हणजे एक आडनाव आहे का, तर नाहीये. मुंडे ब्रँड म्हणजे एक नाव आहे का, तर ते नाव सुद्धा नाहीये. ती एखादी जात आहे का, तर तसं सुद्धा नाहीये. खरं तर जे मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे जे 18 पगड जातीतले सगळे लोक आहेत, एक लक्षात येतं की हा ब्रँड आहे तो म्हणजे राज्याच्या राजकारणात प्रस्थापितांच्या विरोधात वंचितांचा एक बुलंद आवाज, त्यांची ओळख म्हणजे हा मुंडे ब्रँड आहे. त्यामुळे आज जी भावना व्यक्त होतीये ती भावना केवळ एका जातीची नाही, तर 18 पगड जातीतली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची ती भावना आहे. आणि किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेल्या एका व्यक्तीला जेव्हा हे मंत्रीपद मिळतं, त्यानंतर सुद्धा मुंडे समर्थकांकडून याच्याबद्दल चा प्रचंड रोष व्यक्त होतोय, समाधान व्यक्त होत नाही. ते सगळं जे चित्र दिसतंय ते चित्र काय आहे हे समजून घेण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूया की असं का होतंय. कारण स्वाभाविकपणे भाजपनं जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा अपेक्षा असणार त्यांना की आपण त्यांना नाही पण कुणाला तरी देतोय तेव्हा हा समाज आपल्याशी बांधला जाईल. पण कुठेतरी रिव्हर्स रिॲक्शन आपल्याला आज दिसते आणि सोशल मीडियातून तर ती स्पष्ट दिसते, ह्या कमेंटमधून सुद्धा आपल्याला दिसते आज. आणि सगळ्यांची जी भावना झाली आहे की आज सामनातून लिहून आलं आणि या आधी सुद्धा सोशल मीडियातून हे लिहून येत होतं की मुंडेंचं खच्चीकरण केलं जाते भाजपमध्ये आणि त्याला अनेक गोष्टी खरं तर कारणीभूत दिसत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये जे घडलं, सुरुवातीला त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं गेलं, जलसंधारण खातं त्यांचं काढून घेतलं गेलं, त्याच्यानंतर परळीत झालेल्या पराभवाबद्दल सुद्धा अनेक उलटसुलट चर्चा समोर आल्या. त्याच्यानंतर जेव्हा विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागणार का अशी चर्चा सुरू झाली पंकजा मुंडेंच्या नावाबद्दल. आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जर बारकाईने एक गोष्ट लक्षात घेतली असेल तर त्यांनी सांगितलं पडद्यामागे नेमकं काय घडलं होतं. त्यांनी सांगितलं की त्यांना विधान परिषदेचा फॉर्म भरायला लावला होता, तेव्हा तो फॉर्म भरायला लावून ऐनवेळी रमेश अप्पा कराड यांना ती उमेदवारी दिली गेली आणि त्यांना तिथं दिलं गेलं. तेव्हा कदाचित त्यांच्या मनात ही सल असू शकते की जर ते मला द्यायचंच नव्हतं तर मग तुम्ही अशा प्रकारे मला फॉर्म का भरायला लावला, ही सल निश्चितपणे त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्यामध्ये असू शकते कदाचित. त्यानंतर जेव्हा राज्यसभेचं त्यांना पाठवलं जाईल, राज्यसभेवर केंद्रात पाठवलं जाईल अशी चर्चा होती, त्यांना केंद्रातलं सचिव पद दिलं, पण केंद्रात राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होती, तेव्हा ऐनवेळेला डॉक्टर भागवत कराड यांचं नाव आलं. त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीला ती संधी दिली, आधी रमेश अप्पा कराड, त्यानंतर भागवत कराड. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या जवळच्याच व्यक्तींना राजकीय संधी देऊन त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं जातंय का अशी जी जोरदार चर्चा सुरू झाली, त्या चर्चेच्या नंतर खरं तर आता महाराष्ट्राच्या राजकारणात
महत्वाची चर्चा ही सुरू झाली की मुंडे जो ब्रँड आहे, कारण मुंडे ब्रँड हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून निर्माण केलाय, प्रस्थापितांच्या विरोधात लढून तो निर्माण केलेला होता आणि या ब्रँडच्या माध्यमातून अनेक जणांना खासदारकी आमदारकी मिळाली, अनेकांना आपली ओळख मिळाली, राजकीय अस्तित्व मिळालं आणि आपण सत्तेत येऊ शकतो, सत्तेचे भागीदार होऊ शकतो. हा सगळा जो प्रवास आहे तो त्या ब्रँडमुळे झालेला होता. तो मला वाटतं की महाराष्ट्रातल्या इतरांना जर समजून घ्यायचं असेल तर त्या भागात जाऊन समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल जेव्हा आपण ब्रँड समजून घेतो तेव्हा, की या देशामध्ये असे अनेक राजकीय नेते आहेत, त्यांना खूप प्रेम मिळालं, पण असे काही राजकीय नेते आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं लोकांचं निस्सीम प्रेम, प्रचंड निष्ठा आणि भक्ती म्हणा काय, ज्याची परिसीमा नाही, अशा प्रकारचं प्रेम मिळणारे जे काही मोजके राजकारणी या संपूर्ण देशात आहेत त्यापैकी एक होते, ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे. ते केवळ एका जातीतले त्यांचे समर्थक नव्हते, तर 18 पगड जातीतली माणसं त्यांनी आपल्या सोबत जोडलेली होती. तुम्हाला जर आठवत असेल तर जेव्हा त्यांचं दुःखद निधन झालं तेव्हा एका मुस्लिम तरुणाला जेव्हा हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, याचा अर्थ आपल्याला समजू शकतो की त्यांची लोकप्रियता नेमकी कशी वेगवेगळ्या समाजामध्ये राहिलेली होती. जरी ते ओबीसीचे नेते म्हणून ओळखले जात असले तरी सगळ्या समाजामध्ये त्यांनी आपली माणसं जोडलेली होती. अनेक नेते सुद्धा त्यांनी निर्माण केले, मग पाशा पटेलांपासून असेल किंवा अनेक नेते आहेत. आता मंत्रिमंडळामध्ये जे सामील झाले, कपिल पाटलांना सुद्धा त्यांनीच भाजपमध्ये आणलेलं होतं. किंवा तुम्हाला आठवत असेल की नारायण राणे एकदा म्हणाले होते की त्या मंत्रिपदाची गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचं ठरलं होतं की मुंबईत आल्यानंतर आम्ही भेटायचं आणि नारायण राणेंनी भाजपमध्ये यायचं, कारण त्यांनी दोघांनी एकत्र काम केलं होतं. ते मुख्यमंत्री, हे उपमुख्यमंत्री होते आणि ते भाजपमध्ये येणार होते तेव्हा नारायण राणेंनी सांगितलं होतं. याचा अर्थ त्यांचे खूप राजकीय सुद्धा मित्र त्यांनी कमावले, अनेक राजकीय नेते घडवले, अनेकांना संधी दिली. पण या सगळ्यातनं आत्ता असं दिसतंय की त्यांचा जो राजकीय प्रवास होता त्या प्रवासात सुद्धा त्यांना अनेक राजकीय संघर्ष करावे लागले, त्यांना सुद्धा राजकारणात संपवण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्या विरोधात मुंडे कराड सगळे दिले गेले, पण तरी सुद्धा त्यांनी या सगळ्यावर मात करत पुढे गेले. त्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे त्या ब्रँडवर असणाऱ्या निष्ठा, लोकांचं प्रेम, आणि ते प्रेम त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत अबाधित राहिलंच, पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या त्यांच्या मुलींकडे तो वारसा, ते प्रेम आलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की जेव्हा खरं तर हे खूप स्वाभाविक आहे की जेव्हा एखाद्या समाजाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पद, इतकं मोठं पद मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्याबद्दलचा आनंद सोडा, पण एक शल्य जाणवतं की आपल्या नेतृत्वाला डावललं गेलंय. याचं कारण असं आहे की हा जो पूर्ण समाज आणि मुंडेंवर प्रेम करणारे जे सगळे लोक आहेत त्यांना असं वाटतं की आपल्या नेतृत्वाला मिळालंय म्हणजे आपल्याला मिळालंय आणि आपल्या नेतृत्वाची प्रगती झाली तरच आपली प्रगती होणार आहे. आणि हे सगळेजण भावनिकदृष्ट्या त्या नेतृत्वाशी खूप जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे आज सगळ्यांची ही भावना आहे की आपल्या नेतृत्वाला संधी मिळायला हवी होती. कारण मुंडे कुटुंब किंवा आता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे ह्या बीड जिल्ह्यापुरत्या जरी असल्या तरी पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्रातल्या सबंध जो समाज आहे त्या समाजाचं त्या नेतृत्व करतात. अशा वेळी त्यांना नेतृत्वाने जर संधी दिली असती तर पक्षाला त्याचा मोठा फायदा झाला असता, समाजाला त्याचा मोठा फायदा झाला असता, कारण त्यांचा संपर्क संपूर्ण राज्यात आहे. अशी एक भावना सुद्धा या नाराजीच्या मागे दिसते आणि त्यामुळे ती अपेक्षा सुद्धा व्यक्त होतीये की आणि एक प्रकारे त्यांनी सुद्धा सुतोवाच केलं की आता ज्यांना संधी मिळालेली आहे त्यांनी सुद्धा समाजाच्या कडे जास्त लक्ष द्यावं आणि त्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे निश्चितपणे या संपूर्ण काळामध्ये राजकीय सगळ्या चढ उतारांच्या काळामध्ये पंकजा मुंडे यांची मोठी राजकीय घुसमट आपल्याला स्पष्टपणे दिसते, त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. आज जरी त्यांनी शब्दातून ती बोलून दाखवलेली नसली तरी त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये जी अगतिकता किंवा अन्याय आहे तो
समर्थकांपर्यंत पोहोचतोय एवढं मात्र नक्की आहे. त्या जरी सांगत नसल्या, त्या टाळत असल्या तरी सुद्धा. आणि एक प्रकारे आता तुमच्या सगळ्या कमेंटमधून दिसतंय की हे जे मुंडेत्व आहे किंवा मुंडे ब्रँड आहे, तो मुंडे ब्रँड त्यांच्यावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या राजकीय वारसांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्यापर्यंत तो पोहोचलेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा भाजप जर असा विचार करत असेल की त्या समाजातून एखादा नेता आपण घेतल्यानंतर त्या समाजात कदाचित दुसरं पण नेतृत्व उभं राहू शकतं, तर मला वाटतं की थोडंसं मुंडे ब्रँड समजून घेण्यात ते कुठेतरी कमी पडतायत असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. कारण सध्याची जी रिॲक्शन दिसतेय त्या रिॲक्शनवरून तरी अशाच प्रकारे त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं की या संपूर्ण राजकीय चढ उतारामध्ये पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यासाठी आजची परिस्थिती आव्हानात्मक आहे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जी तीव्र नाराजी आहे याच्यावरती उत्तर संयम असू शकतो आणि तो त्यांनी सध्या बाळगलेला दिसतोय. पण या सगळ्याच्या मागे नेमकं कारण काय आहे, का असं डावललं जात आहे, याच्याबद्दलची जी थेअरी मांडली जाते ती थेअरी अशी आहे की पक्षांतर्गत कुरघोडी आहे, पक्षांतर्गत नेतृत्वाची चढाओढीच्या मधून कुठेतरी त्यांना डावललं जात आहे. ही भावना खरं तर भाजपसाठी सुद्धा अतिशय अडचणीची ठरू शकते. कारण एक आतापर्यंत पूर्णपणे भाजपला वाहून घेतलेला किंवा भाजपवर निस्सीम प्रेम करणारा हा वर्ग इतका मोठ्या प्रमाणात नाराज असणं भाजपसाठी सुद्धा हे नुकसानकारक ठरू शकतं कदाचित. आणि गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते त्याचं चित्र दिसलेलं होतं. पण आज हा मुंडे ब्रँड जो आहे तो मुंडे ब्रँड तोपर्यंत कायम राहील जोपर्यंत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या या असंख्य लोकांचं प्रेम हे मुंडेंवरती आणि त्यांच्या मुलींवरती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना पद मिळो अथवा न मिळो, त्यांना संधी मिळो अथवा न मिळो, पण हा ब्रँड तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत जनतेचं हे कवच त्यांच्या सोबत आहे. याच्या आधी सुद्धा एक मोठं राजकीय आव्हान त्यांना मिळालेलं होतं, ते म्हणजे भगवानगडाच्या त्या सगळ्या वादामध्ये. आणि तेव्हा सुद्धा समाजाने एक कौल दिला होता की त्यांच्या बाजूनं सगळा समाज उभा राहिलेला होता. ते राजकीय जरी ती धार्मिक लढाई त्याला सांगण्याचा काही जणांनी प्रयत्न केला, ती राजकीय लढाईच होती एक प्रकारची. पण तेव्हा सुद्धा जो समाज होता उभी असताना दिसली. आणि आज सुद्धा ती मुद्दाम सांगतो, भागवत कराड यांच्या गावातला मी आहे पण प्रीतमताई यांना संधी मिळायला हवी होती असं एक जण लिहित आहेत. ही जी भावना आहे ही भावना अतिशय महत्वाची आहे आणि त्यामुळे कदाचित मुंडे ब्रँडला धक्का पोहोचतोय असं लक्षात आल्यानंतर एक प्रचंड मोठी संतापाची लाट सगळ्यामध्ये निर्माण झालेली दिसतेय. नेतृत्वाने जरी सांगितलं असलं की आज आम्ही नाराज नाहीयेत किंवा आमच्या मनात कुठलंही शल्य नाहीये, पण समर्थकांना मात्र ते पटत नाहीये. आणि त्याचमुळे भविष्यामध्ये या सगळ्याचे राजकीय परिणाम निश्चितपणे दिसणार आहेत आणि या संपूर्ण राजकीय घडामोडींकडे भाजपचं सुद्धा किंवा भाजपच्या धोरणांचं सुद्धा लक्ष असेल की आपण घेतलेल्या निर्णयाचे, कारण ते खूप बारकाईने लक्ष देत असतात की आपल्या निर्णयाचे काय पडसाद खाली उमटत आहेत. त्यामुळे जरी इथल्या राजकीय कुरघोडींमध्ये हा निर्णय घेतला गेला असेल, जरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हा निर्णय केंद्रीय पातळीवर झालेला आहे, पण तरी सुद्धा या निर्णयाच्या नंतरचे राजकीय पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणार आहेत. अगदी विरोधक जेव्हा सामनामध्ये त्याबद्दल अग्रलेख येतो याचा अर्थ विरोधकांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा मुद्दा ठरतोय. त्यामुळे बघूयात की सध्या तरी आज जी चर्चा दिसते की मुंडे ब्रँडला संपवण्याचा प्रयत्न होतोय का या प्रश्नाबद्दल आपण जेव्हा चर्चा करत असताना बहुतांश लोकांचं असं म्हणणं आहे की हो, तसे प्रयत्न होताना दिसत आहेत. आणि हे प्रयत्न जर होत असतील तर भाजपसाठी आणि एकूण सगळ्या त्यांच्या संघटनेसाठी ही चिंताजनक बाब निश्चितपणे पुढच्या निवडणुकीत ठरू शकते. तेव्हा आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण याबद्दल बोललो. उद्या पुन्हा भेटूया वेगळ्या विषयावरती, वेगळ्या राजकीय मुद्द्यावरती. तेव्हा दररोज रात्री 8 वाजता पाहायला विसरू नका हे फेसबुक लाईव्ह. आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा आपण भेटत राहू. कुठे जाऊ नका, पाहत रहा फेसबुक लाईव्ह न्यूज 18 लोकमतवर.